अमेरिकेतल्या वादग्रस्त एप्स्टीनच्या मेलमध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख. मोदी आणि एप्स्टीनच्या संबंधांचा खुलासा सरकारनं करावा. पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. तर हरदीप सिंग पुरी, अनिल अंबानींचा उल्लेख असल्याचा गंभीर आरोप. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडनं मोदींची श्रीरामांसोबत तुलना. श्रीरामांनी विविध शक्तींना एकत्र आणून केलेली मजबूत युती केली. आजही श्रीरामांची युती मित्रराष्ट्रांसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणादायी. मंत्री एस जयशंकर यांचं वक्तव्य. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये फूट. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार. तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढवणार. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा. रमेश चेन्नीथला यांची घोषणा. धर्म, जात, भाषा, प्रांत याला विरोध करत काँग्रेस प्रचारात उतरणार. मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी राज आणि उद्धव ठाकरेंची रणनीती. जागा वाटपाचं सूत्र ठरवत असताना M2 फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप महायुती एकत्र लढणार. आशिष शेलारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मीरा भाईंदरमध्येही एकत्र लढण्याबाबत शेलार शिंदेंमध्ये 1 तास चर्चा. ठाकरेंच्या वाले किल्ल्यात भाजपची स्ट्रॅटेजी. लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा, वरळी भागात शिंदेंची शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढणार. दुसऱ्याने केलेल्या कामांची नावं बदलून भाजपवाले फीत कापतात. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. तर विधानसभा निवडणुकीत 31% बोगस मतदार. निवडणूक आयोग आहे की नाही, आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल. घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शहांनी रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल. शहांचं आंदोलन सुरू असताना रिक्षा चालक विरुद्ध दिशेनं गाडी चालवत असल्यामुळे आमदार पराग शहा आक्रमक. 23 नगराध्यक्ष आणि 143 सदस्य पदाच्या जागांसाठी 55% मतदान. सर्व 288 निवडणुकांचा एकत्रित निकाल उद्या जाहीर होणार. उद्याच्या निकालावर संपूर्ण राज्याचं लक्ष. देशात मानवी अवयव तस्करीचे मोठं रॅकेट सक्रिय. रोशन कुडे यांच्यासह अन्य 3घांनी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याची धक्कादायक माहिती समोर. आमदार संजय खोडके यांना 4चाकी वाहनाची धडक. खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला मार. अमरावतीत कार्यकर्त्यांच्या बैठकीला जात असताना धडक. खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार. आसाममध्ये राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक. 5 डबे रुळावरनं घसरले तर 8 हत्तींचा मृत्यू. सुदैवानं कोणत्याही प्रवाशाला दुखापत नाही. अमेरिकेचा सिरियात हवाई हल्ला. सिरियातल्या इसिसच्या तळांवरती मारा. सिरियात तैनात 2 अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा अमेरिकेकडनं बदला. दहशतवाद्यांचे अड्डे, शस्त्रास्त्रांचे डेपो उद्ध्वस्त. T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघ उतरणार मैदानात. संजू सॅमसन आणि ईशान किशनची भारतीय संघात वर्णी. तर दुखापतीमुळे शुभमन गिलला संघातनं वगळलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन. मुंबईतल्या माहीम इथल्या निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास.